हॅलो, हाऊ आर यू स्टुडंट्स? कशा आहात सर्वजण? नक्कीच एन्जॉय करताय ना? करायच पाहिजे. जर तुम्हाला जसं मी बोललो होतो तसं त्याप्रमाणे आपण स्कॉलरशिपची जी सिरीज आहे ती स्टार्ट करणार आहोत. तर त्यासाठी मी आज निवडलेला आहे इंग्लिश हा विषय. तर त्या इंग्लिश विषयासाठी आपण आजपासून स्टार्ट करणार आहोत. सो स्टुडंट्स, लेट्स स्टार्ट आवर इंग्लिश सब्जेक्ट. Okay, and we will see today the first unit for our English subject, that is alphabets. Okay, so we have to study the first unit of our English subject, that is alphabet. ओके, तर सर्वात पहिल्यांदा तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की सर अल्फाबेट्स म्हणजे काय? ओके, सो अल्फाबेट्स म्हणजे नथिंग ABCD. ओके, आपण म्हणतो ना ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. हे आपले अल्फाबेट्स आहेत इंग्लिशमध्ये. जशी आपल्या मराठीमध्ये आपण आपली अ आ ई असते तशीच इंग्लिशमध्ये ABCD असते. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे खूप गरजेचं आहे की आपल्याला पूर्ण इंग्लिश यायचं असेल तर व्यवस्थित आपल्याला अल्फाबेट्स आलेच पाहिजेत. ओके, तर अशी टोटल इंग्लिशमध्ये किती अल्फाबेट्स आहेत? 26 अल्फाबेट्स आहेत. तर चला शॉर्ट मध्ये बघूया. लेट्स सी which number of how many numbers of alphabets and the number of alphabets means कोणत्या नंबरला कोणता अल्फाबेट येतो. गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण आपल्याला असे पण प्रश्न येणार आहेत की कोणत्या नंबरवरती कोणता अल्फाबेट्स आहे. वी नो देर आर 26 अल्फाबेट्स. आपल्याला माहिती आहे 26 अल्फाबेट्स आहेत, बट 26 अल्फाबेट्स मध्ये कोणता अल्फाबेट कोणत्या नंबरला येतो हे सुद्धा आपल्याला म्हणजे माहिती असणं गरजेचं आहे. तर चला आपण बघूया कोणते अल्फाबेट्स आहेत ते. ओके, फॉर शॉर्ट जस्ट आपण इथेच बघूया. ओके, आपल्या आपण समजूया A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z. विद्यार्थी मित्रांनो, these are our 26 alphabets in our English system. ओके, तर हे आपले 26 अल्फाबेट्स आहेत. तर नंबर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. ओके, तर दीज आर द 26 अल्फाबेट्स. आणि नंबर पण बघून घ्या तुम्ही सर्वांनी, कोणत्या नंबरवरती कोणता अल्फाबेट आहे, कारण ते आपल्याला गरजेचं आहे. ओके, तर आपल्याला अल्फाबेट समजले कोणकोणते आहेत. तर त्या अल्फाबेट मध्ये किती व्यंजन आहेत? स्वर किती आणि व्यंजन किती? ओके, हे लक्षात घ्या. एकदम सिंपल ट्रिक सांगतो मी तुम्हाला. A E I O आणि U हे 5 लक्षात ठेवायचे. हे आपले स्वर असणार आहेत. स्वर, त्याला आपण काय म्हणणार? वॉवेल्स. समजलं? ह्याच्यावरूनच आपल्याला शब्द रचना करायची आहे. इंग्लिशची शब्द कसे वाचायचे ते आपल्याला ह्याच्यावरून समजणार आहे. ठीक आहे, तर हे बेसिक तर तुम्हाला सर्व समजलं असेल.
एकदा सर्वांनी पूर्ण नजर फिरवून घ्या, हे महत्वाचं आहे. पुढच्या पार्टमध्ये आपल्याला याचा उपयोग करायचा आहे. सर्वांनी एकदा 2 मिनिटांमध्ये बघून घ्या, लिहून घ्या, गरजेचं आहे, महत्वाचं आहे. प्रॅक्टिस करा, रिव्हिजन करा. मेक प्रॅक्टिस अगेन अँड अगेन, बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. चला नेक्स्ट बघूया आपण. सो डायरेक्ट आपलं जे फर्स्ट युनिट आहे अल्फाबेट, त्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चनच बघूया आपण कसे असतात. एकदम इझी लेवलचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये काहीही अवघड नाही. तर आपण बघूया कसे असतात ते क्वेश्चन आणि कसे सॉल्व्ह करायचे. तर बघूया सर्वात पहिला प्रश्न काय आहे. अरेंज द फॉलोइंग लेटर्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. सो आला ना क्वेश्चन पहिलाच. We have to arrange these letters according to our alphabetical order. Okay, and we recently seen what is the alphabetical order. That is A, B, C, D, E, F, G up to Y and Z, and the number from 1 to 26. So we have to revise and revise again on which number, which alphabet come. Okay, so they are given F, D, B, H and A. We have to arrange these all alphabets according to their series. So obviously first letter is A. After A, what's come? B. Here is the B. The second is the B. After B comes C. Is there C here? No. Then no C. A, B, C, then D. Here is a D. Then come D. Then after D, E. Is here E available? No. Then again A, B, C, D, E. F. F. Here F available. That's why F. A, B, C, D, E, F, G. No, not available here. Then H. So A, B, C, D, E, F, G, H. How simple. किती सोपा आहे. फक्त तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर आहे ती आली पाहिजे. काहीही अवघड नाही ह्याच्यामध्ये. गरजेचं आहे अल्फाबेटिकल ऑर्डर येणे. याच्या बाहेर काहीच येणार नाही. सो मेक अगेन अँड अगेन, रिवाइज अगेन अँड अगेन, प्रॅक्टिस अगेन अँड अगेन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. काय नेक्स्ट क्वेश्चन. राईट द 5th, 10th and 15th letter of the English alphabet. बघा question, what question says we have to write the 5th alphabet, 10th alphabet and the 15th alphabet, that is letter from that alphabet. Okay, so like we seen previously 1 2 3 4, we have to see 5th number. Okay, so 5th number is here. Then next 10th number, 10th number is here, and the next 15 number is here. So what is the number? 5th number is E, then 10th number is J, and the 15th number is O. E, J, O. So answer will be E, J, O. किती सोपं आहे ना विद्यार्थी मित्रांनो. फक्त आपल्याला अल्फाबेट मधलं कोणतं लेटर कोणत्या नंबर वरती आहे ते माहिती करणं गरजेचं आहे. लगेच आपल्याला त्याचा आन्सर भेटलं. E, J, O. E हे 5th नंबरला आहे,
जे हे 10th नंबरला आहे, ओ हे 15th नंबरला आहे. अंडरस्टूड? चला लिहून घ्या पटपट. चला आपण थर्ड क्वेश्चन बघूया काय. द थर्ड क्वेश्चन, विच लेटर कम्स जस्ट बिफोर के अँड जस्ट आफ्टर आर. क्वेश्चन काय म्हणतोय, असं कोणतं लेटर आहे की जे लेटर के च्या आधी येतं. बिफोर म्हणजे काय, आधी, के च्या आधी येतं आणि जस्ट आफ्टर आर, आफ्टर म्हणजे नंतर, आर नंतर येतं. म्हणजे त्यांना काय पाहिजे, के आणि आर ह्या दोन्हींच्या मधला नंबर पाहिजे. कोणता नंबर असणार आहे, कोण सांगेल मला विद्यार्थी मित्र. के आणि आर ह्याच्या दोन्हीच्या मध्ये कोणता नंबर असेल. चला आपण आपले अल्फाबेट बघूया. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के. हे बघा आपला के येत आहे आणि त्यांनी कोणतं सांगितलं दुसरा, आर. के आणि आर त्यांनी काय सांगितलंय, जस्ट बिफोर के. बिफोर म्हणजे आधी, कोणता, जे आला, के च्या आधी जे आला. आणि जस्ट आफ्टर आर म्हणजे आर नंतर, आर नंतरचा कोणता आला, यस आला. सो जे अँड यस. सो आन्सर विल बी जे अँड यस. के च्या बिफोर म्हणजे के च्या आधी कोणता येतो, जे, आणि आर नंतर कोणता येतो, यस. समजलं विद्यार्थी मित्रांनो, किती सोपा आहे, किती इझी आहे, काही अवघड नाही. हे बघा आपली स्कॉलरशिपची एक्झाम आहे ना, ते खूप मस्त व्यवस्थित आपण पार करणार आहोत. मी जे शिकवतोय ना ते सर्व तुम्ही विद्यार्थ्यांनी खूप वेळा त्याचं रिवाइज करायचं आहे, खूप प्रॅक्टिस करायची आहे. डेफिनेटली सक्सेस इज युअर. ओके, सो लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन सेज, fill in the blanks with the missing letters. Fill in the blanks with the missing letters. Missing letter म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, मिसिंग म्हणजे विसरून गेलेले. आता काय, कोणते शब्द विसरून गेले बघा. त्यांनी आपल्याला ए दिलेला आहे, त्यानंतर सी दिलेला आहे, त्यानंतर ई दिलेला आहे. पण ह्या दोन्हीच्या मध्ये त्यांनी ब्लँक स्पेस सोडलेला आहे, म्हणजे मधले जे लेटर आहेत ते मिस केलेले आहेत. आता हे बघा, तुम्ही जर नीट जर बघचाल ना तर तुम्हाला नीट एक गोष्ट लक्षात येईल की आपल्या अल्फाबेटिकल प्रमाणे ए बी सी डी ई, ठीक आहे, ए दिलेला आहे, सी दिलेला आहे, ई दिलेला आहे. राहिलं कोणतं, बी आणि डी. इथं कोणतं येणार मग, इथं येणार बी. इथे कोणतं येणार, डी. समजलं किती सोपं आहे ते. फक्त आपल्याला व्यवस्थित अल्फाबेट्स आले पाहिजेत. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. राईट एनी 5 कॅपिटल लेटर्स अँड देअर स्मॉल लेटर्स. ओके, मगाशी आपण अल्फाबेट्स बघितले, त्यांचे लेटर बघितले, पण ते सर्व कसे, कॅपिटल लेटर मध्ये. आता क्वेश्चन काय विचारलेला आहे की कॅपिटल लेटर अँड स्मॉल लेटर मध्ये आपल्याला ते सर्व बघायचे आहेत. फॉर एक्झाम्पल आता मी इथे लिहितो कॅपिटल लेटर मध्ये ए, तर स्मॉल लेटर मध्ये कसे असणार ते, ए, बी. स्मॉल लेटर मध्ये बी कसे असेल, सी. स्मॉल लेटर मध्ये सी. डी. स्मॉल लेटर मध्ये डी. ए बी सी डी ई एफ जी एच I J K
L M N O P Q R S T U त्यानंतर V W X Y Z. हे बघा सर्व विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटल लेटर मध्ये A, स्मॉल लेटर मध्ये A, कॅपिटल लेटर मध्ये B, स्मॉल लेटर मध्ये B, तर सेम असं असणार आहे. कॅपिटल लेटर स्मॉल लेटर, कॅपिटल लेटर स्मॉल लेटर. तर सर्वांनी हे कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर लिहून घ्या. गरजेचं आहे, महत्वाचं आहे, समजायला पाहिजे. लिहून घेतलं? चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. So the next question, match the letter with the sound it makes. क्वेश्चन काय म्हणतोय की हे आपल्याला मॅच करायचे आहेत. कसं करायचं? साऊंड इट मेक्स, म्हणजे त्याचं आपण प्रोनाउन्सिएशन वाचल्यानंतर जो आपल्याला साऊंड क्रिएट होतो त्या साऊंड नुसार ते आपल्याला मॅच करायचे आहेत. खूप इझी आहे विद्यार्थी मित्रांनो. हे काय आहे? बी आहे. आपण थोड्या वेळापूर्वीच बघितलंय, कॅपिटल लेटर मधलं बी आहे. इथे तुम्हाला बी कुठे दिसतंय? सेकंड नंबरला नंबर येणार सेकंड बी. त्यानंतर दुसरा कोणता आहे? डी आहे. इथे कुठे तुम्हाला डी दिसतोय? थर्ड नंबरला डी दिसतोय. हे घ्यायचं थर्ड नंबरचा डी. त्यानंतर जी दिसतोय. कुठं आहे? इथे जी फोर्थ नंबरला आहे जी. त्यानंतर यस. यस कुठं आहे? हे बघा इथे यस आहे स्मॉल लेटर मध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन, सर्कल द वर्ड दॅट बिगिन विथ द सेम साऊंड ॲज द लेटर एम. काय म्हणतोय क्वेश्चन? सर्कल द वर्ड दॅट बिगिन विथ द सेम साऊंड ॲज द लेटर एम. म्हणजे एम लेटर पासून स्टार्ट होणारा कोणता शब्द आहे याच्यामध्ये? टेबल एम आहे का? नाही. डॉग एम आहे का? नाही. सन मध्ये आहे का? नाही. मँगो यम आहे का? येस. सो नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट बिगिनिंग साऊंड लेटर. ओके, तर आपल्याला काही असे क्वेश्चन दिलेत की त्यांचे फर्स्ट जे पार्ट आहेत ते ब्लँक सोडलेले आहेत आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे? करेक्ट बिगिनिंग साऊंड लेटर. म्हणजे यामध्ये कोणता वर्ड येईल की ज्यामुळे ते करेक्ट बिगिनिंग होईल? आता बघा इथे ब्लँक स्पेस दिलाय आणि पुढे एटी दिलेला आहे आणि पुढे त्यांनी म्हणजे आपले एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय दिलेले आहे की पेट ॲनिमल आहे. तो वर्ड काय आहे? पेट ॲनिमलचा. पेट ॲनिमल म्हणजे काय? पाळीव प्राणी. पाळीव प्राणी. आता बघा एटी, कोणता असा आपल्या घरात कोणता पाळीव प्राणी असतो? मांजर असतं का? हा, मांजराला काय म्हणतात? कॅट. इथे काय येणार? सी. CAT कॅट. समजलं? त्यानंतर बघा दुसरं काय आहे? ब्लँक स्पेस दिलाय आणि AN आणि पुढे त्यांनी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय दिलंय की हे एक व्हेइकल आहे. व्हेइकल म्हणजे काय? एक कोणती तरी गाडी आहे. तर कोणती असं पुढे लास्टला AN आहे तर कोणती ना? व्ही. व्हॅन. व्हॅन असती का आपली? यस. त्यानंतर काय? अ टॉय म्हणजे कोणतं तरी खेळणं दिलेलं आहे आणि पहिला वर्ड मिसिंग आहे. त्यानंतर ALL येतो. तर कोणता? जनरली आपण कोणता यूज करतो टॉय? लहान मुलांना देतो बॉल. करेक्ट. BALL बॉल. समजलं? इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, ते इन्फॉर्मेशनचा यूज करूनच आपल्याला ते वर्ड आहेत ते
बनवायचे आहेत. गुड. चला लेट्स सी नेक्स्ट पार्ट. So next part is the match the picture with the beginning of sound. Okay, so here we have to match the name with the image. अवघड आहे का विद्यार्थी मित्रांनो काय ह्याच्यामध्ये? नाही. आता इथे वर्ड काय दिलेलं आहे? ऍपल. कोणी दिसतोय तुम्हाला ऍपल? हे बघा सर, इथं ऍपल दिसला मला. किती नंबरला आहे? 3rd नंबरला. हे येणार याचा आन्सर 3rd. त्यानंतर डॉग. कुठे दिसतो इथे डॉग? ओके सर, इथं 4th नंबरला. बघा तुमच्याकडेच बघतोय. येणार इथे डॉग. त्यानंतर 3rd नंबर काय आहे? सन. कुठे इथं सन? हे बघा इथे सन आला. तर चला किती नंबरला आहे? 1 नंबरला. त्यानंतर पुन्हा काय आहे? बॉल. कुठे दिसतो इथे बॉल? हा बघा बॉल. किती नंबरला? 2nd नंबरला. गुड. काय अवघड आहे ह्याच्यामध्ये? काहीच नाही. बघायचंय आणि सांगायचंय. तर नेक्स्ट बघू. नेक्स्ट क्वेश्चन, वर्ड फॉर्मेशन म्हणजे काय? शब्द तयार करायचे आहेत आपल्याला. सो मेक many 3 letter meaningful word as you can using. ओके, म्हणजे आपल्याला त्यांनी एक 3-4 लेटर दिलेले आहेत. त्या लेटरचा यूज करून आपल्याला मिनिंगफुल वर्ड्स तयार करायचे आहेत, म्हणजे शब्द तयार करायचे आहेत. ओके, त्यांनी काय दिलेत? ATRE असे 4 लेटर दिलेले आहेत. तर आपल्या ह्याच्यापासून शब्द तयार करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलं रॅट. रॅट ह्याच्यापासून बनवू शकतो. हे बघा इथं RAT रॅट. आता आपल्याला नवीन शब्द यातून काय काय बनवू शकतो ते आपल्याला बघायचे आहेत. काय काय बनवू शकतो सांगा मला, काय बनवू शकतो आपण? हे बघा, मी एक पहिला बनवतो EAT इट. EAT इट. इट म्हणजे काय? खाणे. त्यानंतर मी दुसरा शब्द काय बनवू शकतो मग? काय बनवणार मी? TEA. TEA. टी म्हणजे काय? चहा. बघा असे किती शब्द बनवू शकतो आपण. नेक्स्ट टास्क तुमचा आहे की यू हॅव टू मेक द पॉसिबल वर्ड्स फ्रॉम दीज 4 लेटर. इझी आहे. थोडं लक्ष केंद्रित करा ह्या वर्ड्स लेटर वरती. डेफिनेटली तुम्हाला अजून वर्ड्स भेटतील. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. येस, काय दिलंय? अनस्क्रम्बल द लेटर टू फॉर्म द मिनिंगफुल वर्ड्स. अनस्क्रम्बल म्हणजे काय? की त्याची तुम्ही जोडणी करा. आता एक व्यवस्थित जोडणी नाही, त्याला व्यवस्थित जोडणी करायची आपल्याला. टू फॉर्म. टू फॉर्म म्हणजे टू क्रिएट, म्हणजे तयार करायचे आहे. काय? मिनिंगफुल वर्ड. त्यातून मिनिंगफुल वर्ड तयार करायचे आहेत. ओके, यांनी काय दिलेलं बघा? KBOO. KBOO. मी काय करणार इथं? सगळ्यात पहिल्यांदा बी घेणार, त्यानंतर O घेणार आणि त्यानंतर के घेणार. आले का? बुक. गुड. त्यानंतर काय दिलंय बरोबर इथं? SASLG. बघा बरं काय दिलंय. काय वाटतंय तुम्हाला? काय येऊ शकतं? मी पहिल्यांदा काय घेतो? G घेतो, परत L घेतो, GL, पुन्हा A घेतो आणि राहिलेले 2 S. काय झालं विद्यार्थी मित्रांनो? ग्लास. गुड. आता हे बघा, हा वर्ड काय दिलेला आहे? TAPLE. आता हे तुम्हाला करायचं आहे. काय येणार ते आन्सर? हे तुम्हाला करायचं आहे आणि मला सर्वांनी सांगायचं आहे आन्सर काय येते ते. ठीक आहे. ओके, चला नेक्स्ट बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय? यूज द गिवन लेटर्स टू फॉर्म अ वर्ड. यूज अ गिवन लेटर टू फॉर्म अ वर्ड. हे बघा, हे आपल्याला असे 4 लेटर देते. त्या लेटर पासून आपल्याला वर्ड तयार करायचा आहे. ओके, बरोबर काय दिले? CART. CART. काय येऊ शकतं? विचार करायच्यावर काय येऊ शकतं? बघा नाही तर काय काय येऊ शकतं. पहिला शब्द आपला तयार झाला कार. चला का? CAR.
कार. त्याचा दुसरा शब्द काय तयार होऊ शकतो? TAR, टियर, टार. टार म्हणजे काय? जे आपला रस्ता तयार करण्यासाठी आपण जो वापरतो डांबर, त्याला टार म्हणतात. अजून काय काय तयार होऊ शकतं? कार झाले, टार झालं. हे बघा, RAT, रॅट. असे पॉसिबल वर्ड्स आहेत ते आपण तयार करू शकतो. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन काय बोलतो? फॉर्म अ 5 डिफरंट वर्ड्स युजिंग एनी ऑफ दीज लेटर्स. म्हणजे ह्या लेटर पासून आपल्याला 5 शब्द तयार करायचे आहेत. वर्ड्स ह्या लेटर पासून. करायचं का तयार ह्याच्यामध्ये? चला तयार करूया मग आपण. लेटर कोणते कोणते दिलेत? LEAPS, LEAPS. आता ह्याच्यापासून आपल्याला वर्ड्स तयार करायचे आहेत. तर चला सांगा पटपट मला कोणते कोणते वर्ड्स येऊ शकतात ह्याच्यामध्ये. PEA, PEA, PEA. P म्हणजे काय? वटाणा. त्यानंतर हे बघा, PLEAS, PLEAS, प्लीज. पुन्हा आपण पुढे ई पण घेऊ शकतो एक्स्ट्रा. प्लीज हा पण वर्ड्स येऊ शकतो ना. त्यानंतर अजून काय येऊ शकतो? PEAL, पील. पील पण शब्द येऊ शकतो ना. हे बघा, अजून एक होऊ शकतो, लेप. LEAP, लिप. झाले का 4 वर्ड तयार? आता 5वा वर्ड तुम्हाला तयार करायचा आहे. तुमचं हे टास्क आता 5वा वर्ड तयार करायचं. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. ओके, एंड ऑफ प्रॅक्टिस हिअर. तर समजलं विद्यार्थी मित्रांनो, इट इज टू इझी. इंग्लिश इज अ नॉट हार्ड सब्जेक्ट, इट्स अ इझी सब्जेक्ट. सो वी हॅव टू लर्न द बेसिक ऑफ इंग्लिश. आणि आपले ह्या स्कॉलरशिपच्या क्लासमध्ये आपले हे जे बेसिक आहे इंग्लिशचं, हे डेफिनेटली आपल्याबरोबर व्यवस्थित होऊन जाईल. आणि व्यवस्थित तुम्ही असेच आपले क्लास करत राहा. ह्यामधून तुम्हाला खूप सारं असं नॉलेज भेटणार आहे. आणि त्यामधून आपण बऱ्याच अशा गोष्टी शिकणार आहोत की जे तुम्हाला हेल्पफुल ठरतील. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय अडचण आली, प्रॉब्लेम आली, तर नक्कीच तुम्हाला कळवा तुमच्या अडचणी, प्रॉब्लेम. आपण त्या अडचणी, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा डेफिनेटली प्रयत्न करू. आणि तुमच्या मित्रांना सर्वांना हे शेअर करा, माहिती, इन्फॉर्मेशन शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी आहेत ते आपला ह्या इंग्लिशचा फायदा करू शकतील. तर आजसाठी आपण इथेच थांबूया आणि भेटूया आपण नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत बाय बाय.